नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी। या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊयात की अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकाचा विचार केला तर सध्या कुणाचं सोयाबीनचं पीक हे 8 दिवसाचं आहे, कुणाचं सोयाबीनचं पीक हे 10-12 दिवसाचं आहे, कुणाचं 15 दिवसाचं, कुणाचं 20 दिवसाचं या ठिकाणी सोयाबीनचं पीक आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी। जी काही मान्यता आहे, जे काही संशोधन झाले, जे काही रिसर्च झालाय तो तुमच्या समोर आता मांडणार आहे। सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाचा नायनाट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान असते त्या परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनच्या पिकामध्ये फवारणी केली पाहिजे। पण एकच अट या ठिकाणी घालून देण्यात आली आहे की जर 15 ते 25 दिवसाचं सोयाबीनचं पीक असेल आणि त्यासोबत जर जमिनीत ओल असेल तर तात्काळ आपण सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी घ्यायला पाहिजे। आणि ज्यावेळेस आपली सोयाबीनच्या पिकातील ही तणनाशकाची फवारणी होईल तिथून 2 ते 3 दिवस थांबा, सोयाबीनच्या तणाला सुकू द्या आणि त्यानंतर बैलांच्या माध्यमातून एक कोळपण करून घ्या, ज्यामुळे उरली सुरली आशा असती त्या तणाची की जो पाऊस आहे, जी ओल आहे त्याच्यामध्ये कसं तरी मी या जमिनीमध्ये त्या ठिकाणी राहू शकेल, ही सुद्धा त्या ठिकाणी अडचण दूर करता येऊ शकते। म्हणजे 15 ते 25 दिवसामध्ये जमिनीत ओल बघून फवारणी करा तणनाशकाची, त्यानंतर 3 दिवसानं आपण काय करा, कोळपण करा आणि कोळपणे झाल्यानंतर सगळं जे काही तण आहे ते एकत्र करा, उचला आणि धुऱ्यावरती आणून टाका। तुम्हाला यावर्षी तणाचा काही त्रास होणार नाही आणि यामुळे मित्रांनो सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घेण्यापासून सुद्धा कुणी वंचित करू शकणार नाही। तर मित्रांनो, ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर की अखेर कधी करावी सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी। मला वाटते तुम्हाला उत्तर मिळाले असेल। जर तुम्हाला सोयाबीनच्या पिकातील कोणत्याही प्रकारची अपडेट की बाबा कधी कीटकनाशकाची फवारणी घ्यावी, कोणती घ्यावी, कोणत्या औषधाचा वापर करावा याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप आभार।